वसा जनसेवेचा कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात हातखंड असलेल्या डोणगाव तालुका मेहकर येथील सुपुत्राने पोलीस दलात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे वाचक पोलीस निरीक्षक भरत उत्तम मोरे यांना त्यांच्या 19 वर्षाच्या उत्कृष्ट सेवेबद्दल महाराष्ट्र राज्याचे अत्यंत मानाचे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह पदक डीजी इन्सिग्निया देऊन दिनांक 1 मे 2026 रोजी गौरवण्यात आले। या बहुमानामुळे डोणगावसह संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे। 19 वर्षांचा झळझळता प्रवास 13 जून 2006 रोजी पोलीस दलात रुजू झालेले भरत मोरे यांनी आजवर 19 वर्षे 10 महिने आणि 17 दिवसांची प्रदीर्घ सेवा बजावली आहे। सध्या ते छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांचे वाचक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। त्यांनी आपल्या सेवा काळात अहिल्यानगर मध्ये नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव शहर, धुळे शहर, बीड मधील आष्टी व कडा आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मधील फरदापूर, शिवूर अशा विविध संवेदनशील पोलीस ठाण्यांमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून अत्यंत प्रभावी कामे केली आहेत। 5 राज्यातील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या शिवूर पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना त्यांनी एटीएम चोरीच्या गुन्ह्यातील 5 राज्यातून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराचा थरारक पाठलाग करून अटक केली। या कारवाईत त्यांनी एटीएम मशीनसह 15,20,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता। तसेच कोपरगाव येथे कार्यरत असताना एका अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीला नागपूर येथून अटक करून थेट मध्य प्रदेशातील देवास गाठले आणि तिथून 50 तोळे सोन्याचा ऐवज जप्त केला। 300 पेक्षा जास्त तपास आणि 311 बक्षिसे मोरे यांनी 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून 300हून अधिक गुन्ह्यांचे यशस्वी तपास केले आहेत। यात 9 अत्यंत गुंतागुंतीच्या खुणांचा तपासाचा समावेश आहे। त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना आतापर्यंत 311 बक्षिसे आणि 11 प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे। डोणगावची शान। मूळचे डोणगाव येथील रहिवासी असलेले भरत मोरे यांनी मिळवलेले हे यश गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। अत्यंत शिस्तबद्ध आणि निष्कलंक सेवा अभिलेख राखल्याबद्दल त्यांना हे डीजी पदक प्रदान करण्यात आले आहे। त्यांच्या या यशाबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।